अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ न्यूज में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। नांदेड़ जिले में आइंदा दिनों मुनक्कद होने वाले इंतखाबात को देखते हुए कांग्रेस पार्टी और वंचित बहुजन आघाड़ी के जिम्मेदारान ने मीडिया से खिताब करते हुए अलायंस का किया ऐलान। इस मौके पर कांग्रेस पार्टी के लीडर और MP रविंद्र चौहान और वंचित बहुजन आघाड़ी के महाराष्ट्र नायब सदर फारूक अहमद और दीगर जिम्मेदारान और लीडरान मौजूद थे। आज नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही नगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायत असतील त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि आम्ही या ठिकाणी सोबत आघाडी करून लढवण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। त्या अनुषंगाने आज इथं पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आणि वंचितने च्या वतीने आमचे फारूक भाई यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि निश्चितच ही आघाडी येणाऱ्या काळामध्ये आज जी काही निवडणुका होणार आहेत सेक्युलर वोट या ठिकाणी सेक्युलर लोक एकत्र आले पाहिजे असा आम्ही ठराव घेतला आणि सेक्युलर विचारसरणी घेऊन एक नवीन सुरुवात आज नांदेड नगर जिल्ह्यातल्या ज्या नगरपालिका होत आहेत त्याच्यापासून आम्ही सुरुवात करत आहोत आणि निश्चितच आम्हाला विश्वास आहे लोकांचा एक कौल या सेक्युलर विचारसरणीच्या बाजूने राहील आणि ज्या काही पुढे भविष्यामध्ये ही सेक्युलर विचारसरणी आम्ही जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये पुढे सुरू ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी सोबतची महाविकास आघाडी घटक पक्ष निश्चितच ती महाविकास आघाडी आमच्या सोबतच आहे आणि त्यामध्ये आणखी वंचित आघाडीची त्यामध्ये भर पडल्यामुळे निश्चितच येणाऱ्या ज्या नांदेड नगर जिल्ह्यातल्या ज्या महास्थानिक स्वराज्य संस्था होतील आम्ही सर्व ताकदीनिशी पुढे लढून पुढे आम्ही जाणार। बहुजन हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार जिल्हा पातळीवर काँग्रेस सोबत आघाडीचे अधिकार नांदेड जिल्ह्याला देण्यात आले होते। राज्य कमिटीच्या सोबत आणि त्यांच्या सूचनेनुसार वाटाघाटी झालेली आहे। या वाटाघाटीनुसार आज वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्ष या दोन पक्षाची येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या 13 नगर परिषद नगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत याच्या युतीची आघाडीची घोषणा आज आम्ही समान सन्मानाच्या आधारावर करीत आहोत। या आघाडीची घोषणा करत असताना सामाजिक न्याय, वंचित आणि बहुजनांचं प्रतिनिधित्व वाढलं पाहिजे, ओबीसींवर गदा येऊ नये म्हणून जे आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भूमिका मांडलेली आहे की ओबीसीच्या जागेवर ओबीसींना जागा दिली पाहिजे आणि 2 सप्टेंबरचे GR जोपर्यंत कायद्यामध्ये आणि न्यायालयातून शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत त्याला वगळून आपण खऱ्या ओबीसींना आतापर्यंत प्रतिनिधित्व दिलं पाहिजे ही भूमिका वंचित बहुजन आघाडीने हा प्रस्ताव मांडलेला आहे। त्या प्रस्तावाला काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसचे प्रमुख खासदार रविंद्र चौहानजी आणि दोन्ही जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या प्रतिनिधींनी मान्यता दिली आणि तशी घोषणा आज केलेली आहे। येणाऱ्या 13 नगर परिषद नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये धर्मांध आणि जातीवादी पक्षांना थारा मिळू नये, सेक्युलर विचारधारा, वंचित आणि बहुजनांचं प्रतिनिधित्व या 13 नगर परिषदेमध्ये निवडून आणण्याचं एक कॉमन ध्येय ठेवून आम्ही येत्या 2 डिसेंबरच्या मतदान होईपर्यंत एक दिलाने या 13 नगर परिषदेमध्ये ताकदीने एकमेकाचे प्रतिनिधी जास्तीत जास्त निवडून आणण्यासाठी लक्ष्य समोर ठेवून काम करणार आहोत। जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेमध्ये हा पहिला टप्पा आहे। 2 तारखेला निवडणूक 4 निकाल येणार आहे। एकत्रित आल्याने काय निकाल येतो हे जनतेलाही आम्हालाही आणि माध्यमांनाही करणारच आहे। त्या अनुषंगाने निश्चितच येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत आणि महानगरपालिकेमध्ये सुद्धा आम्ही सोबत आलं पाहिजे याच्या वाटाघाटी आमच्या सुरू आहे। पण तूर्त आमची जी घोषणा आहे ती 13 नगर परिषदेपुरती आहे आणि अपेक्षा करूया की वाटाघाटी जर सकारात्मक झाले, समान सन्मान जर राखला गेला तर निश्चितच जिल्हा परिषद महापालिकेसाठी स्वागतार्ह आहे। जागा वाटप अजून झालेलं नाही। वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या अनेक निवडणुकांमध्ये असं झालेलं आहे। पत्रकार परिषदा झाल्यात, घोषणा झाल्यात, मात्र जागा वाटपामध्ये फिसकटतं आणि त्यानंतर होत नाही। वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेपासून हा क्षण खूप ऐतिहासिक यामुळे आहे की वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेपासून पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा आज झालेली आहे। त्यामुळे ही घोषणा 2 डिसेंबरचं मतदान होईपर्यंत दोन्ही पक्ष राखतील याचा विश्वास आम्हा दोघांनाही आहे। बरं, शेवटचा प्रश्न, यांनी सांगितलं की याचे घटक पक्ष ते जर तयार असले ते सोबत मग वंचितला हे मान्य आहे? बघा, काँग्रेसचा महाविकास आघाडी विधानसभेमध्ये होती
स्थानिक स्वराज संस्थेमध्ये महाविकास आघाडी म्हणून अशी कोणती घोषणा काँग्रेसकडून झालेली नाही। वडेट्टीवार साहेबांची घोषणा आहे की मुंबईत स्वतंत्र लढणार आहोत आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे म्हणतात की आम्ही एकत्रित लढणार आहोत। त्यामुळे यांच्यामधलं जे संभ्रम आहे त्याच्याशी आम्हाला काही कन्सर्न नाही आहे, पण आम्ही जिल्ह्याचा विषय आहे म्हणून राज्याच्या महाविकास आघाडीचे जे कन्सेप्ट आणि आघाडी होती ते घटक पक्ष होते, ते जिल्ह्याचं जे नवीन समीकरण आता स्थानिक स्वराज संस्थेचं घडतंय त्यामध्ये सध्या तूर्त आमच्या हिशोबाने 2 पक्षांनी जाहीर केलेला आहे। पुढच्या वाटाघाटीमध्ये करायला तर आम्ही बघू। भाजपे म्हणाले की फक्त 13 नगर परिषदांची ही घोषणा आहे आणि जिल्हाध्यक्ष म्हणाले की जिल्हा परिषदांनी आगामी महापालिकेपर्यंत युती असणार हे आहे का? एक आणि दुसरा विषय की या तुमच्या या आघाडीसोबत तुमचे घटक पक्ष आहेत बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार हे सोबत असणार। पूर्वी आमची महाविकास आघाडीची बैठक आम्ही एक रेस्ट हाऊसला घेतली होती। त्यांची महाविकास आघाडी सोबत सुद्धा आम्ही वेगळ्या वेगळ्या घटक पक्षासोबत, कारण ते जे महाविकास आघाडीतले आमचे घटक पक्ष आहेत ते पण सेक्युलर विचारसरणीचे आहेत, त्यांच्यासोबत आणि आम्ही वेळोवेळी वंचित सोबत या ठिकाणी बैठक घेतली होती। फारुख भाई, आता आज आमची ही आघाडी झाल्यानंतर पुढची बैठक आम्ही सगळे महाविकास आघाडीतले घटक पक्ष म्हणून त्या ठिकाणी घेऊ आणि त्याचाही निर्णय येणाऱ्या 1-2 दिवसात आम्ही डिक्लेअर करू। आता फारुख भाईंनी म्हणल्याप्रमाणे पहिला टप्पा आपला नगरपालिकेचा आहे। नाही, प्रयोग नाही, ही सुरुवात आहे, ही सुरुवात आहे आणि ही सुरुवात पुढे मोठं रूप धारण करणार। नाही, निश्चितच आम्ही म्हणलोत ना, वंचित सोबत आम्ही या ठिकाणी बोललेलो आहोत आणि वंचित पण सकारात्मक आहे की जे आमचे काही महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहेत त्यांच्यासोबत या ठिकाणी आघाडी करून लढण्यासाठी आम्ही दोघेही तयार आहोत। त्यामुळे येणारी जी निवडणूक होईल ती महाविकास आघाडीच्या वतीनेच आम्ही समोर जाण्याचा प्रयत्न करू। समान आणि सन्मान याचा अर्थ फारुख भाई तुम्हाला अधिक सांगते। निश्चितच नाही, तसं काही पर्सेंटेज वगैरे नाही। आम्ही जेव्हा बसलो ते मेरिटला प्राधान्य देणार आहोत आणि ते मेरिट आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहोत। ते मेरिट काय असेल येणाऱ्या 2 दिवसात आम्ही स्पष्ट करू। जर मित्र पक्षाने जर यांना संमती दिली नाही तर तुमच्या वाटेल येणाऱ्या ते बसून आम्ही निर्णय घेऊ ना। मित्र पक्ष सोबतच राहणार आहे आणि मित्र पक्ष आम्ही आणि वंचित हे सर्वजण आम्ही 3 पक्ष आणि हे दोघं मिळून आम्ही त्या ठिकाणी निर्णय आपल्याला करू। निश्चितच तेही आमच्या सोबत चर्चेमध्ये आहेत। शिवसेना आहे, आम्ही जिथं जिथं मुलाखती घेतलेल्या आहेत त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या जागा गृहीत धरूनच मुलाखती घेतलेल्या आहेत। नहीं, अभी तो मनसे का अभी कोई हमने विचार नहीं किया है और मनसेचं कोणी आम्हाला संपर्क केला नाही। विधानसभा इलेक्शन में जिस तरह से चुनाव के नतीजे सामने आए और दक्षिण की जो सीट है उस पर सीधा लोगों ने ईवीएम के ऊपर सवाल उठाया, तो इस मामले में आप क्या? नहीं, दक्षिण ने ये देखो, हमारे जो एलओपी है लीडर ऑफ अपोजिशन माननीय राहुल जी गांधी ने भारत देश के सामने पूरी मीडिया के सामने सबूत दिया है कि किस प्रकार ये जो सरकार आया है वोट चोरी किस प्रकार हुई है और जो वोट ऑफ परसेंटेज बढ़े हैं, बोले तो जो वोटर यादी बनी है जो सार्वत्रिक लोकसभा निवडणूक और जो विधानसभा की निवडणूक के बीच में जितने 5-10 साल में नहीं बढ़े हैं उतने ये 6 महीने में बढ़े हैं। उन्होंने आंकड़ेवारी भी दी है। तो उनकी जो वोट चोरी है, जो निवडणूक आयोग ने जिस प्रकार से उत्तर देना चाहिए था उनको नहीं दिया है, लेकिन बड़े पैमाने पर पिछले 4-5 महीनों में राहुल गांधी जी ने वोट चोरी कैसे हो रही है ये जनता के सामने लाई है। चौहान की नेतृत्व में कभी भी उन्होंने किसी भी पार्टी के साथ आघाड़ी नहीं, कांग्रेस का वर्चस्व कांग्रेस के दम पे रहा। तो आपको लगता है कि कांग्रेस थोड़ी कमजोर हुई इसलिए वंचित आघाड़ी को साथ? नहीं, कांग्रेस कमजोर हुई हम कभी भी नहीं बोल रहे, लेकिन हमने जो बोला है अभी सेक्युलर विचारश्रेणी के लोग एक जगह आना जरूरी है, क्योंकि सत्ताधारी लोग जिस प्रकार का सरकारी यंत्रणों का उपयोग कर रहे हैं, सत्ता है, पैसे का उपयोग कर रहे हैं, तो हमको सेक्युलर विचारश्रेणी एक जगह आना ऐसा हमको जरूरी लगा। विधानसभा असो किंवा लोकसभा यापूर्वी सुद्धा चर्चा झाली, वंचित बहुजन आघाडी काँग्रेसमध्ये आता नांदेडमध्ये पहिल्यांदा असा प्रयोग होतोय, चव्हाणांच्या भाजपमध्ये गेल्यामुळे त्या भीतीमुळे वंचितला घेतलं जातं। तसं काहीच नाही। चव्हाणांच्या भीतीमुळे चव्हाणांनी गेल्या तर काँग्रेसला 2 वेळेस लोकसभा चव्हाणलाच निवडून दिलं लोकांनी। दुसरे चव्हाण आले
आता त्या काँग्रेसची काय बोलायची पद्धत होती आम्हाला माहित नाही. सर 2014 के विधानसभा के इलेक्शन में वंचित बहुजन आघाड़ी को बीजेपी की बी टीम का लोगो लगा था, तो वो अब खत्म हो गया है और कांग्रेस के बड़े नेताओं ने उनके ऊपर आरोप लगाए। देखो वक्त वक्त की बात रहती है, लेकिन वंचित बहुजन आघाड़ी की जो हमारे जो प्रकाश जी आंबेडकर ने हैं, उन्होंने बार बार कहा है, अभी कल परसों भी वो नांदेड़ में आए थे, तो अभी फारूक भाई ने जैसा कहा है कि सेकुलर विचार श्रेणी ये एक विचार लेके हमको साथ चलना है. सर या आघाडीचं सूत्र काय राहणार आहे, काय कॉमन मिनिमम कार्यक्रम काय आहे? नाही, कॉमन मिनिमम तुम्ही जे प्रोग्राम म्हणताय, आम्ही एक प्राथमिक चर्चा केलेली आहे आणि येणाऱ्या 2 दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आम्ही उघड करू. अध्यक्ष आहेत त्यांनी तर अगोदर बैठक घेतली आणि ते म्हणजे की काँग्रेस सोबत जाणार नाही, असं मी थोड्या वेळात बोललो. मला काय माहिती नाही, तो त्यांनी पक्षाकडे त्यांचा विचार मांडलेला आहे, पक्षाकडे विचार मांडलेला आहे, त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे, तो फारूक भाई बोलतील, त्यांचा विषय फारूक भाई तुम्हाला क्लिअर करून सांगतील. राज्य पातळीवर सर नेहमी निवडणुका होतात, विधानसभा हो लोकसभा हो, कांग्रेस इनका एक होने दो, बाद में तुम पूछो. प्रकाश आंबेडकर ऐन वेळेला जागा वाटपावरून काँग्रेस सोबत हरकत येतात, तीच प्रोग्राम या ठिकाणी लागेल का, होईल का? नाही, तसं काही नाही. फारूक भाई त्याच्याविषयी अजून चांगलं बोलतील. कांग्रेस को प्रस्थापितों का पक्ष मानती है वंचित बहुजन आघाड़ी, तो युति के बाद क्या विचार बदलेंगे सर? अभी जो चर्चा हुई है, जे विषय चर्चेला आहे त्या अनुषंगाने सांगतो की वंचित बहुजन आघाडीची काँग्रेस सोबत युतीची आज घोषणा आहे. हे मुद्दा आधी अधोरेखित व्हायला पाहिजे. हे 2 पक्षांची बॅनरवरही नाव तुम्हाला दिसतंय आणि मंचावरही 2 पक्षाचे नेते दिसत आहेत. त्यामुळे ही नगर परिषद नगरपालिका 13 नगरपालिकेपूर्वी आमची ही घोषणा झालेली आहे. पुढचे टप्पे पूर्ण बोलू द्या ना. पुढचे टप्पे जिल्हा परिषद आहे, त्यानंतर महापालिका आहे. त्याच्या अनुषंगाने वाटाघाटी सुरू आहेत. त्या वाटाघाटी सकारात्मक होतील, या निवडणुकीचा निकाल सकारात्मक येईल, म्हणून आम्हाला विश्वास आहे की यापुढे आमचा निर्णय होईल. तिसरा मुद्दा आहे, पक्षांतर्गत आमच्या उत्तर महानगरची बैठक होऊन त्यांनी एक ठराव करून पक्षाला पाठवलेला आहे, ते पेपरला दिलं. तसंच दक्षिणच्याही महानगरचा ठराव दिलेला आहे, ते मनपाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाला ठराव दिलेला आहे. पक्ष निर्णय घेईल. राज्य कमिटी आपल्या महाराष्ट्रातल्या जिल्हा आणि महानगर कमिट्यांच्या ठरावावर निर्णय घेण्यासाठी सक्षम असल्यामुळं राज्य कमिटी त्यांच्या ठरावावर काय निर्णय घ्यायचा ते पक्षांतर्गत विषय आहे. त्या अनुषंगाने इथं आदरणीय बाळासाहेबांच्या सूचनेनुसार आणि राज्य कमिटीच्या मान्यतेनुसार आजची ही घोषणा होत आहे. त्यामुळे पक्षाची मान्यतेनं आजची अधिकृत घोषणा आहे. खासदार साहेब, आता फारूकभाईने एक विषय असा मांडला की ज्या यांचा प्रश्न राहिला आहे, ज्या ओबीसीच्या जागा आहेत त्या ओबीसीच्या जागावर जे ओबीसीचे हकदार आहेत, म्हणजे जेणेकरून की कुणबी जे नवीन प्रमाणपत्र काढले त्यांना लढू नये असं वंचितचा विचार आहे. तर तुमचं काय मत आहे काँग्रेस, का तुम्ही देणार आहेत ते उमेदवार? त्यांनी जे म्हणलं की ओबीसीच्या जागेवर ते ओबीसी त्या ठिकाणी द्यायला पाहिजे. निश्चितच आहे, ज्याचा हक्क आहे ओबीसीचा त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. पण ज्या ठिकाणी तिथं कोणी जर कमजोर असेल आणि त्या एखाद्या पक्षाचं जर मेरिट त्या इलेक्टिव्ह मेरिट मध्ये बसत असेल तर त्या ठिकाणी विचार करायला पाहिजे, असं माझं म्हणणं. तुमची भूमिका माझीच भूमिका मी सांगतो. नाही, माझी भूमिका सांगतो पर्सनली. त्यांनी तर व्यक्त केलं जसं की जिथं जे इलेक्टिव्ह मेरिट आहे तिथं प्राधान्य दिलंच पाहिजे. इलेक्टिव्ह मेरिटला प्राधान्य. ही जी युती आहे म्हणजे अन्याय नाही का सर? अन्याय न करता आम्ही करू. 13 नगर परिषदांपुरती मर्यादित आहे, बरोबर? हो. आणि महाविकास आघाडीचा आणि या युतीचा काही संबंध नाही. अरे मी मानलंय, तुम्ही जे म्हणला ते मी बोललेलं तुम्ही अधोरेखित केला, त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. मी म्हणलोय की सध्या बॅनरवर 2 पक्ष आहेत, आम्ही आमची आघाडी झालेली आहे, आम्ही दोघं मिळून आता काय केलेलं आहे. मला एक वाटतं की हे बघा, पत्रकार बंधूंना माझी एक विनंती आहे, आपण झालेल्या युतीचं आग्रह केलेले लोक आहात. आपल्या बातम्यांमधून नेहमी आम्ही वाचत आलेलो आहोत
की वंचितने युती केली पाहिजे काँग्रेससोबत, काँग्रेसने वंचित सोबत केली पाहिजे, तर तुमच्या वर्तमानपत्रातून जे आग्रह वारंवार मांडण्यात येत होता त्या आग्रहाचा मान ठेवून आम्ही युती करायची तयारी केलेली आहे. त्यामुळे आपण याला सकारात्मक घ्या. जास्त खीस पाडलं तर तुम्ही जे घडू पाहता ते घडणार नाही. त्यामुळे मला वाटतं एवढं पुढं आहे. पुढे आपल्याशी संवाद होत राहील. लवकरच आम्ही आमच्या जिल्हा स्तराचं मेळावा घेणार आहोत. काँग्रेसचा आणि वंचितचाही संयुक्त कार्यक्रम मेळावे झाले पाहिजे या पद्धतीच्या वाटाघाटीमध्ये आमचं ठरलेलं आहे. म्हणून आम्ही आमच्या दोन्ही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या संयुक्त बैठका घेऊन पुढचा अजेंडा जाहीर करू. धन्यवाद.